झणझणीत, चमचमीत अशी वांगी मसाली बनवायची आहे, तर ही रेसिपी पहा. एकदम बघताच तोंडाला पाणी सुटेल आणि चवीला एवढी टेस्टी लागतात ना, की तुम्ही एकदा बनवलात या पद्धतीने तर नेहमी याच पद्धतीने बनवाल. एवढी चविष्ट अशी ही वांगी मसाला बनवण्याची पद्धत ही खूप सोपी आहे. झटपट तुम्ही बनवू शकता टिफिनला वगैरे देण्यासाठी. घरी पाहुणे येणार असतील तर हा एक उत्तम पर्याय आहे. त्यासाठी साहित्य बघा काय लागणार आहे आपल्याला. इथे मी ना काळी वांगी घेतलेली आहेत. ही छोट्या साईजची काळी अशी वांगी येतात, जी पटकन शिजतात, ती सॉफ्ट होतात आणि चवीलाही खूप छान असतात. किंवा ही वांगी नाही भेटली तर जी छोटी काटेरी वांगी असतात ती घेतलात तरी चालेल. तर वांगी मी धुवून आणि पुसून घेतलेली आहेत. ही ठेवूया साईडला. आणि दुसरं साहित्य काय लागणार बघा आपल्याला. कांदे 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. मोठे असतील तर 2 घ्या. आणि एक छोटा तुकडा खोबऱ्याचं घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता सुकं खोबरं नसेल तर मग ओला खोबऱ्याचा तुकडाही तुम्ही घेऊ शकता. आता हे सर्व ना आपण अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहोत, त्यामुळे भाजून घेणार आहोत गॅसवरती. आता आपल्याकडे चूल नाही आहे, त्यामुळे आपण गॅसवरतीच भाजणार आहोत. चुलीमध्येही भाजलेत ना तरी मस्त लागतात. ते गावरान पद्धतीने कसं गावी चूल वगैरे असते, त्यामुळे गावी चुलीवरती भाजलं जातं. तर आपण हे गॅसवरती अशी जाळी ठेवायची आणि भाजून घेणार आहोत. सर्व बाजूने कांदा ना असं आलटून पालटून आपण हे सर्व खोबरं आणि कांदे भाजून घेणार आहोत. आता इथे लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे काय होतं, हे सुकं खोबरं जे असतं ना ते पटकन भाजलं जातं. जास्त आपल्याला काळपट करायचं नाही, नाहीतर टेस्ट बिघडेल, कडवट लागेल. त्यामुळे थोडं मध्ये मिक्स परतून आपण हे खोबरं असं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडंसं असा काळपट कलर आलेला आहे, जास्त मी काळं करत नाही आहे. आता हे आपण साईडला काढून ठेवू. आणि त्यानंतर हा कांदे बघा, कांदे चांगले लाल झालेत. गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊया. तर कांदे आणि खोबरं आपण थंड करून घेतलेलं आहे आणि त्याचे ना मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये आपल्याला वाटायला सोपं पडेल. जास्त मोठे तुकडे ठेवायचे नाही, नाही तर मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटलं जाणार नाही. तर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हे मिक्सर जारमध्ये घालून घेतले. त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आलं लसूण पेस्ट असेल तुमच्याकडे तीही घातलात तरी चालेल, पण ताजे आलं लसूण घालतो ना त्याला टेस्ट खूप छान येते. सोबत ना कोथिंबीरचे देठ होते माझ्याकडे, ते घातलेले आहेत, ऑप्शनल आहेत. असतील तुमच्याकडे तर घाला, नाही घातला तरी चालेल. आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. पाणी बघू शकता अजिबात घातलेलं नाही आहे. मध्ये चमच्याने मिक्स करून आपण हे चांगलं एकजीव वाटून घेतलेलं आहे. आता हे ठेवूया साईडला. आणि दुसरी प्लेट घेतली, त्यामध्ये मी घेते काही मसाले. तर 1 चमचा भरून इथे मी धणे पावडर घेतलेली आहे. 1 चमचा जिरं पावडर घेतलेली आहे. आता धने जिरे पावडर नसेल तर तुम्ही जेव्हा आपण तव्यावरती भाजून ते वाटणामध्ये घातलात तरी चालेल, म्हणजे ते वाटले जातील. पाव चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे तिखट. तुमच्याकडे जर रेग्युलर मसाला असो तो तुम्ही घेऊ शकता कुठलाही. आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. त्यामुळे ना कलर खूप छान येतो ग्रेव्हीला, त्यामुळे मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. एक अर्धा चमचा कसुरी मेथी ना तव्यावरती गरम करून असं चुरून घेतलेले आहे. यामुळे ना चव खूप छान लागते कसुरी मेथीची. असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. अर्धा चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे. आणि आता घालूया आपण चवीनुसार मीठ. तर वांग्याच्या हिशोबाने आपण मीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले जे आहेत चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. तर मसाले व्यवस्थित प्लेटमध्ये मिक्स करून घेतला. तुम्ही म्हणाला तर हे असं का केलं आहे, तर ते मी पुढे सांगते. तर मसाले बघू शकता चांगले एकजीव झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, जी आपण वांगी घेतली होती ती मी धुवून पुसून ठेवलेली आहेत. आता याचं देठ न काढता आपल्याला वरच्या साईडने याला चिरा देऊन घ्यायच्या आहेत. आणि पूर्ण आतमध्ये चेक करायचं आहे, कारण वांग्यांमध्ये कीड वगैरे असते ना, तो पूर्ण ओपन करून बघायचा. आणि बघू शकता थोडं हे ठेवलेलं आहे. एकदम पूर्ण खालपर्यंत चीर द्यायचं नाही, थोडंसं गॅप ठेवायचा. आणि पटापट अशी वांगी आपण चिरून घेऊया. तर वांगी मी या पद्धतीने चिरून घेते. ओपन करून पाहायची, कारण कीड असली तर ती काढून टाकता येते. आणि त्यानंतर आपण जो मसाला बनवून ठेवला होता तो वांग्याला पूर्ण आतमध्ये चोळून घ्यायची. वांगी म्हणजे काय होतं, जेव्हा आपण ह्याला फ्राय करू ना तेव्हा त्याचा जो मसाल्यांचा फ्लेवर आहे वांग्यांमध्ये उतरतो छानपैकी. आणि वांगी फिक्की फिक्की लागत नाही खाताना, त्यामुळे मसाला आणि मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं. आता तुम्हाला मसाले नसतील लावायचे तर फक्त मीठ लावूनही चालेल,
पण या पद्धतीने एकदा बनवून बघा, खरंच सांगते खाणारे पोटं चाटत राहतील, एवढी टेस्टी लागते. आता सर्व वांगी आपण मसाला लावून घेतलेला आहे. त्यानंतर कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे आणि तेलामध्ये आपण ही वांगी जी आहेत चांगली परतून घेणार आहोत. फ्राय करून नाही घेणार आहोत, थोड्याशा तेलामध्ये आपण ही परतून घेणार आहोत. या पद्धतीने काय होतं, अशी थोडीशी परतून घेतल्यामुळे वांगी लवकर सॉफ्ट होतात आणि आपली ग्रेव्ही लवकर तयार होते. तर याला कवर करून आपण ही वांगी मध्यम गॅसवरती चांगली मध्ये मध्ये मिक्स करत चांगली परतून घेणार आहोत. तर बघू शकता कलर आलेला आहे. असंच सर्व बाजूने आपण हलका कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर वांगी बघू शकता मस्त कलर आलेला. परत याला आपण कवर करून सर्व बाजूने असं मध्ये मध्ये मिक्स करत वांगी भाजून घ्यायची आहेत. बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे आणि वांग्या थोडं सॉफ्टही झालेलं आहे, त्यामुळे लवकरच आपली वांग्याची ग्रेव्ही तयार होईल. आता तुम्हाला ही स्टेप नसेल करायची तर तुम्ही डायरेक्ट शिजायलाही ठेवू शकता, पण असं केल्याने काय होतं, वांग्याची टेस्ट खूप छान येते, ग्रेव्हीमध्ये वांगी टेस्टी बनतात. तर मग ही आपण स्टेप केलेली आहे. आता या सुरलेल्या तेलामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं कांद्या खोबऱ्याचं ते पूर्ण घालून घ्यायचं आहे. घट्ट असल्यामुळे ते निघत नाही, तर चमच्याने काढून मी हे घालून घेते. कारण पाणी घातलं तर काय होतं, जेव्हा आपण हे मग तेलामध्ये परततो ना, तेव्हा ते छेटे उडतात आणि मग ती बोलतात ना, टेस्ट आपल्याला जी हवी आहे खरी गावरान पद्धतीची ती येत नाही. त्यामुळे आपण पाणी न घालता ती बारीक एकदम वाटून घ्यायचं. आता हे जे वाटण आहे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं, कारण यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट आलं आणि लसूण वापरली आहे, त्याची जी पेस्ट झालेली आहे ती कच्ची आहे, त्यामुळे चांगलं परतून घ्यायचं. आणि मसाले जे उरले होते वांग्यांना लावून तेही यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता गॅस एकदम लोवरती ठेवलेली आहे आणि लो गॅसवरती चांगलं आपण ही 2-3 मिनटं चांगले मसाले वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. कारण पाणी नाही आहे लक्षात ठेवा, नाही तर हे वाटण खाली लागू शकतं, त्यामुळे गॅस एकदम लो ठेवायची. आता यामध्ये ना मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते, कारण आपण गावरान पद्धतीचं वांगा मसाला बनवतो ना, त्यामुळे मग 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घाला. तर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता, नाही घातला तरी चालेल. आता सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जी वांगी फ्राय करून ठेवली होती तेलावरती ती घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तुम्ही ना, मी याआधी मसाले वांग्यामध्ये भरून तीही रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही तीही पाहू शकता. आता यामध्ये घालूया पाणी. तर मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून मी घातलेलं आहे. आणि आता तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आधी टोटल मी 1 ग्लास पाणीचा वापर केलेला आहे आणि मिक्स करून बघूया. आणि जर लागलं असं वाटतं आहे घट्ट होते ग्रेव्ही, तर आपण अजून थोडं पाणी घालू शकतो. तर ग्रेव्ही थोडी घट्ट वाटते, त्यामुळे मी अजून थोडं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया. कारण आपल्याला हे वांगी थोडा वेळ शिजवायची आहेत, तर मग ते पाणी आटणार, त्यामुळे थोडं आधीच पाणी घालायचं, नंतर पाणी घालू नका, नाही तर टेस्ट बिघडेल. त्यामुळे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालते. आणि जर तुम्हाला असं वाटलं की खूपच ग्रेव्ही घट्ट झाली तर मग काय करायचं आहे, पाणी गरम घाला, थंड पाणी घालू नका. तर आता याला मंद गॅसवरती आपण 7-8 मिनटं शिजू देऊया. गॅस एकदम मंदावरती ठेवला होता. मस्त आपली ग्रेव्ही जी आहे तयार झालेली आणि वांगे मसाला तयार झालेला आहे. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि टेस्टी तेवढी भारी झालेली आहेत ना, की एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. वरून थोडीशी कोथिंबीर भाजून घेतल्याने गरमागरम सर्व करा. हे वांगी मसाला पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा राईसबरोबरही ना खरंच खूप छान लागतो. माझ्या घरी तर जर ही वांगी मसाला बनवला तर मुलं डाळ घेतच नाही, ग्रेव्हीबरोबरच राईस वगैरे खातात, त्यामुळे माझ्या घरची तर ही फेवरेट आहे. तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा, तुमच्या घरची ही फेवरेट ही डिश होईल. सर्वच आवडीने खातील, एवढी टेस्टी ही वांगी मसाला लागतो. तर चमचमीत अशी ही जबरदस्त टेस्टी वांगी मसाला तयार झाला आहे. तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. गरमागरम झणझणीत टेस्टी वांगी मसाला